नमस्कार. महा TETमध्ये आज आपण टॉपिक वाईज भूगोल या विषयाचा टॉपिक वाईज सराव पेपर सॉल्व करत आहोत. तर त्यामधला एक प्रश्न पहिला बघूयात. वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची वाढली तरी तापमान कमी होत नाही म्हणले म्हणजे निगेटिव्ह आहे प्रश्न. तर तपांबर, सीतांबर, आयनांबर यापैकी नाही. तर याचं उत्तर येतं 2 म्हणजे सीतांबरामध्ये तापमान कमी होत नाही असं म्हटले. दुसरा प्रश्न, खालीलपैकी पृथ्वीच्या वातावरणातील अतिथंड भाग कोणता आहे? तपस्थित, सीतांबर स्थित, दलांबर स्थित यापैकी नाही. तर याचं उत्तर येतं सीतांबर स्थित. तिसरा प्रश्न आहे, वातावरणातील सर्वात उंच ढग कोणते आहेत? सिरोकुमुलुस, सिरस, सिरोस्ट्रॅटस, कुमुलुस. तर याचं उत्तर येतं की सिरोकुमुलुस, सिरस, सिरो म्हणजे अ, ब आणि क. तर एक प्रश्न आपला ऑप्शन पहिला. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानांचे परीक्षण करून योग्य पर्यायाची निवड करा. आयनोस्फिअरमध्ये नेत्रदीपक चमकणाऱ्या प्रकाशास उषाकाल म्हणतात. उषाकाल हा सौर वादळाच्या हायड्रोजन व अन्य क्रियेस चालना देतो. आणि दुसरं काय म्हटलं, उत्तर गोलार्धात त्यास बोरियस असे म्हणतात, दक्षिण गोलार्धात त्यास ऑस्ट्रेशियस असे म्हणतात. तर याचं उत्तर येतं की ब, क, ड म्हणजे इथं 2 ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतरचा प्रश्न बघू. खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. वातावरणाच्या खालच्या स्तराला ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर असे म्हणतात. तपांबराची उंची ध्रुवावर जास्त, विषुववृत्ताजवळ कमी आहे. आणि तिसरं ऑप्शन म्हणते की सीतांबरामध्ये वातावरणीय घटना घडून येतात. तर ह्याच्यामधलं ऑप्शन अ हा बरोबर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उभे असलेल्या वातावरणातील थरांची योग्य मांडणी करा असं म्हणलं आहे. तर याचं उत्तर येतं तपांबर, सीतांबर, मध्यामन, आयनांबर म्हणजे हे 4ही ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे पहिला ऑप्शन अ, ब, क, ड. नंतर पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनचा थर हा सजीवांसाठी का महत्त्वाचा असतो? UV किरणांचा प्रवेश थांबवला जातो म्हणजे आपलं पहिलंच उत्तर आहे. तर विधान कार्बन ए आहे आणि आर आहे. तर पहिलं विधान बघू. कार्बन डायऑक्साईड CO2 हा सर्वात महत्त्वाचा हरितगृह आहे, वायू आहे. आणि आर काय म्हणते की म्हणजे विधान आणि कारण दिले. तर मानवी कारणामुळे वातावरणातील याचे प्रमाण वाढून हरितगृह परिणामाला चालना मिळाली आणि गेल्या 100 वर्षातील जागतिक उबदारतेमध्ये याचे योगदान आहे असं म्हटलं गेलं आहे. तर याचा ऑप्शन 2 येणार आहे म्हणजे उत्तर म्हणून. तर विधान ए आर बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण देतो. तपांबराविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? भूपृष्ठापासून सुमारे 11 किलोमीटर उंची आहे. तपांबराची उंची अक्षवृत्तानुसार बदलत असते. वातावरणातील 80 ते 90% हवा तपांबरात असते. तर वरीलपैकी सर्व असं याचं उत्तर दिले. भूपृष्ठावरून 11 ते 50 किलोमीटर इतकी सरासरी उंची खालीलपैकी कोणत्या थराची आहे? तर याच्यामध्ये उत्तर येतं की सीतांबराची. तर आज आपण 10 प्रश्न घेतलेत आणि अशीच प्रश्नांची सिरीज आपण चालू ठेवू. आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा.